घेऊयात बातम्यांचे अर्धशतक। तुरुंग उपमहानिरीक्षक असताना जालिंदर सुपेकर यांनी जामिनासाठी 500 कोटी रुपये मागितले। अमरावती कारागृहामध्ये असलेला कैदी नाना गायकवाड याचा आरोप। या संदर्भात गायकवाडकडून न्यायालयामध्ये याचिका दाखल। तुरुंग महानिरीक्षकपदी असताना जालिंदर सुपेकर यांची मुजोरी, कैद्याला 550 कोटी रुपये मागत असताना मदत न करणाऱ्या तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुपेकरांनी निलंबित केल्याचाही आरोप। सुपेकर प्रकरणामध्ये पुन्हा राष्ट्रवादी कनेक्शन। राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंके यांच्या मुलीचा छळ। अमरावती कारागृहामध्ये असलेले नाना गायकवाड आणि पती गणेश गायकवाड यांच्याकडून छळ। अमरावतीच्या कारागृहामध्ये कोणत्याही कैद्याला भेटलेलो नाही। आयपीएस जालिंदर सुपेकर यांचा एबीपी माझाकडे स्पष्टीकरण। कैद्यांकडे पैशांची मागणी केल्याचे आरोपही दादांत खोटे आहेत। 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्याचे आरोप सुद्धा त्यांनी फेटाळले। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून नवे शस्त्र परवाना देण्यासाठी ब्रेक लावण्यात आलाय। निलेश चव्हाण प्रकरणामध्ये पोलीस शस्त्र परवान्यावरून होत असलेल्या आरोपांच्या नंतर निर्णय। जेसीबी जप्त करणारे हगवणेंचे 3 भामटे एजंट अटकेत। योगेश रासकर, गणेश पोतले, वैभव पिंगळे या 3 भामट्यांना बेड्या। हगवणेंच्या सांगण्यावरून येळवंडे यांच्याकडून उचलून आणला होता जेसीबी। बँक अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांनी जेसीबी जप्तीचं नाटक केलं होतं। 2 भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या संदर्भात राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे हे देखील एका सुरामध्ये बोलत आहेत। आम्ही युतीच्या संदर्भात सकारात्मक आहोत, याच्यावरती कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यासाठी तयार आहोत, राऊत यांचं वक्तव्य। सकारात्मक आहोत असं रोज रोज म्हणून युती कशी काय होईल? संदीप देशपांडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माध्यमांमध्ये करत असलेल्या वक्तव्यावरती सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्यापही युतीसाठी कोणताही प्रस्ताव नाही। सध्या तरी दुरून डोंगर साजरे। मनसेच्या संदीप देशपांडेंची ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया। 2014 आणि 2017चा अनुभव बघता मनसे सावध पावलं टाकतेय। ठाकरे बंधूंच्या युतीवरती मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। आम्ही सकारात्मक, युतीसाठीचा प्रस्ताव पाठवावा, अविनाश जाधव यांचं ठाकरेंच्या शिवसेनेला आवाहन। ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे, मात्र राज ठाकरेंचा केलेला अपमान ते विसरले असतील असं वाटत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरती नितेश राणेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेकडून 4 नव्या उपनेत्यांची नियुक्ती। जळगावचे गुलाबराव वाघ, नाशिकचे दत्ता गायकवाड हे उपनेतेपदी। जालन्याचे सचिन घायाळ, रत्नागिरीचे बाळमाने यांची सुद्धा उपनेतेपदी भरणी। सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीच्या नंतर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती। जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखासह अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत। पक्षामध्ये राहून पक्षांतर्गत कार्य कराल तर कारवाई केली जाईल। संजय राऊत यांची बडगुजर यांच्या हकालपट्टीवरती प्रतिक्रिया। त्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना पक्ष काय आहे हे शहा, मोदी आणि फडणवीसांना कळेल, राऊतांचा इशारा। पैशांच्या ताकदीवरती विकत घेणं म्हणजे आउटगोईंग नाही। संजय राऊत यांची चंद्रहार पाटील यांच्या शिंदेच्या शिवसेनेमधल्या प्रवेशाच्या चर्चांवरती प्रतिक्रिया। सामनाच्या अग्रलेखामधून महायुतीवरती निशाणा। मिंधे मंडळ उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा नाराज होतं आणि आता फडणवीस सरकारमध्ये सुद्धा नाराजी कायम। सत्ता पदाचा लोभ, पैसा, अहंकार नाराजीचं मूळ असं म्हणत सामनामधून हल्लाबोल। आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती। 9 जूनला मुलुंड इथल्या कालिदास सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं कंबर कसली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पुढील 2 महिन्यांचा आराखडा तयार झाला आहे। मुंबईमध्ये भाजपच मोठा भाऊ। भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। ज्याची ताकद जास्त, ज्याचे आमदार जास्त आणि ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना मानसन्मान मिळायला हवा, असंही वक्तव्य। आज नाशिकमध्ये भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिषदेचं आयोजन। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग हा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सुद्धा उपस्थित राहतील। वाशी खाडीपुलाच्या बाजूला नवीन मार्गिकेची उभारणी। दोन्ही मार्गांवरती नवीन उड्डाणपुलाची सुद्धा उभारणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज लोकार्पण।
सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय आमदार थोरवे यांचं राजकारण चालत नाही. राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांची टीका. तर आमदार थोरवे हे रायगडचा वाल्मिक कराड असल्याची सुद्धा घणाघाती टीका. रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद मिटवण्यासाठी उदय सामंत मैदानात. महायुतीकडून दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांमध्ये योग्य तो समन्वय ठेवण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे. धुळ्यामधील दिग्गज नेत्यांचा तब्बल 300 कार्यकर्ते आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा. उपमुख्यमंत्री शिंदे आज अक्कलकोटच्या दौऱ्यावर. याच पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची वृत्तपत्रामध्ये जाहिरात. त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरमध्ये बॅनर झळकले. यामधील एका बॅनरवरती शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही असा आशय आहे. त्यामुळे चर्चा होती आहे. पीएमपीएल बसच्या तिकीट दरवाढीचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निषेध. पुणे महानगरपालिकेच्या दारामध्ये टांगागाडी, बैलगाडी आणि घोडागाडी आणून आंदोलन. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपींच्या जामिनासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप आहे. आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची माहिती. तुळजापूरमधील भोपे पुजारी कुटुंबामधल्या महिलांना देवीच्या चरण स्पर्शासाठी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्याकडे भोपे पुजारी मंडळाची मागणी. कोविडच्या काळामध्ये काही निर्बंध घालण्यात आले होते. गोहत्या करत दुसऱ्यांच्या भावना दुखावून बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही. शारदा पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांनी व्यक्त केलं मत. मुस्लिमांनी कट्टरतावादी विचारधारा सोडावी असंही मत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासकीय योजनेमधील घरांची पडझड झाली असेल तर त्या लाभार्थ्याला पुन्हा एकदा शासकीय योजनेमधील घर मंजूर होणार. आपत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. राज्यभरामध्ये मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, फळपिकं, बागायती पिकं, भाजीपाला यांचं मोठं नुकसान झालंय. तब्बल 64,661 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली आहेत. अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी. भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले. गडचिरोलीमध्ये मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. तलावांमधील गाळ काढणं आणि तलाव परिसरामधली अतिक्रमणं हटवण्याचे सुद्धा राणेंचे निर्देश. राज्यामध्ये वाघांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रामधील वाघ अन्य राज्यांमध्ये पाठवता येतील का याची चाचपणी होणार आहे. या संदर्भामध्ये मागणी असलेल्या राज्यांसोबत चर्चा सुद्धा केली जाणार आहे. परभणीमधील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आंब्याच्या नव्या प्रजातीला दिलं सिंदूर असं नाव. सिंदूर आंबा नैसर्गिक शेतीमधून जन्मलेली क्रांतिकारी प्रजाती. प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी आपल्या शेतामध्ये हा आंबा विकसित केला आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेमधल्या दलवा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागली आहे. लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नाशिक मार्गावरच्या कोल्हापूर फाटा इथे भरधाव वेगामध्ये असलेली कार थेट बंगल्यामध्ये शिरली. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी.